मित्रांनो सप्रेम नमस्कार। मी विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, आज जैन धर्मांचे 24वे तीर्थकर भगवान वर्धमान महावीर यांची जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन। मित्रांनो, भगवान वर्धमान महावीर यांनी संपूर्ण मानव जातीला जगा आणि जगू द्या याबरोबरच अहिंसा, सत्य, असत्य म्हणजे चोरी न करणे, अपरिग्रह म्हणजे वस्तूचा मोह न ठेवणे आणि ब्रह्मचर्य या 5 महाव्रतांचे त्यांनी पालन करायला सांगितले। आणि त्यांनी अनेकांतवाद, सयादवाद यासारख्या तत्वज्ञानाद्वारे जगाला सत्य आणि सापेक्षता याविषयीचं त्यांनी मार्गदर्शन केलं। मित्रांनो, भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचे तीर्थकर मानले जातात आणि त्यांनी आपल्या शिकवणुकीतून अहिंसा आणि शांतीचा संदेश त्यांनी जगभर पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं। त्यांची तत्वे आजही लोकांना सत्य आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतात, प्रेरणा देतात। त्यांनी जातीभेद आणि लिंगभेद यासारख्या रूढीविरुद्ध आवाज उठवला आणि सर्व माणसे समान आहेत हा विचार त्यांनी समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, त्यांची शिकवण आजही लोकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे आणि त्यांचे जीवन, त्याग, तपश्चर्या आणि मानव कल्याणासाठी ते होते। म्हणजे त्यांनी जी शिकवण दिलेली आहे तर त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक ठरत आहे। मित्रांनो, भगवान वर्धमान महावीर यांनी जी दिलेली शिकवण आहे ज्यामध्ये त्यांनी 5 महाव्रते आपल्याला सांगितलेली आहेत। एक आहे अहिंसा। आता अहिंसा म्हणजे काय तर कोणत्याही सजीवाला शारीरिक किंवा मानसिक त्रास न देणे, केवळ कृतीतूनच नाही तर वाणी आणि विचारातून हिंसा टाळणे याला अहिंसा असं म्हणतात। दुसरं त्यांनी सांगितलं सत्य। माणसाने नेहमी सत्य बोलावं, नेहमी सत्य बोलणे, असत्य बोलणे टाळणे आणि इतरांना सत्य बोलण्यासाठी प्रेरित करणे। तिसरं सांगितलं त्यांनी असत्येय। असत्येय म्हणजेच काय तर दुसऱ्याची कोणतीही वस्तू त्याच्या परवानगी शिवाय न घेणे, म्हणजेच काय तर चोरी न करणे। चौथी गोष्ट त्यांनी सांगितली ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्य म्हणजेच काय तर इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, लैंगिक इच्छावर संयम ठेवणे, साधूंसाठी पूर्ण ब्रह्मचर्य आणि गृहस्थांसाठी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहणे अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर 5वा महाव्रत आहे अपरिग्रह। तर भौतिक वस्तूंचा मोह न धरणे, आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह न करणे आणि आसक्ती कमी करणे। मित्रांनो, अशा प्रकारे 5 महाव्रतातून त्यांनी संपूर्ण मानव जातीला एक चांगली शिकवण जी आहे तर ती शिकवण त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी 3 रत्न म्हणजे त्रिरत्नेही सांगितली आहे। तर त्रिरत्न मध्ये त्यांनी एक सांगितलं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र। तर पहिल्यांदा आपण बघू सम्यक दर्शन। तर सम्यक दर्शन म्हणजे काय तर सत्यावर श्रद्धा ठेवणे आणि योग्य दृष्टिकोन बाळगणे। सम्यक ज्ञान, दुसरं सांगितलं सम्यक ज्ञान। तर जैन धर्मांच्या तत्वांचे योग्य ज्ञान प्राप्त करणे आणि तिसरं सांगितलं त्यांनी सम्यक चरित्र म्हणजे आपले आचरण जे आहे तर ते शुद्ध ठेवणे। तर आणि 5 महाव्रतांचे पालन करणे जे आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, आजही भगवान वर्धमान महावीर यांची शिकवण जी आहे तर ती संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, प्रेरणा स्रोत आहे। त्यांच्या शिकवणुकीचं जर मानव जातीनं तंतोतंत पालन केलं
तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या त्यांच्या जयंती दिनानिमित्त माझे त्यांच्या स्मृतींना माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी विद्यार्थ्यांसाठी बनवत असलेल्या शैक्षणिक व्हिडिओ तसेच अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ हे पहिल्यांदा तुम्हाला बघता आले पाहिजेत. मित्रांनो, पुनश्च एकदा मी विनोद कुमार आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय महाराष्ट्र.